नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। तर ही भाजी बनवण्याची सर्वात सिंपल रेसिपी आहे, तर एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा। चला तर आता आपण दोडक्याची भाजी बनवायला सुरुवात करू। सर्वात आधी मी दोडक्यांना अशा छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घेतलेला आहे आणि कट झाल्यानंतर त्याला आपण आपल्या रोजच्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हलक्या हलक्या हाताने धुतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता ही दोडक्याची भाजी बनवण्यासाठी लागणारी सामग्री कढीपत्ता, लसूण पेस्ट आणि टोमॅटो, बस एवढ्याच साहित्यांपासून आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत। तर चला आता दोडक्याच्या भाजीला फोडणी देऊ। तर सर्वात आधी आपण कढई गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 माप तेल ॲड करायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करायची। मोहरी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये जिरा ॲड करायचे। जिरा सोडल्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट ॲड करायचे। लसूण पेस्ट टाकल्यानंतर लगेच आपल्याला कढीपत्ता ॲड करायचे आणि नंतर लगेच टोमॅटो सुद्धा ॲड करायचे। सगळं टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेच आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचे। टोमॅटो नंतर लगेच मीठ ॲड केल्यावर ना टोमॅटो थोडं लवकर शिजून जातं, त्याच्यासाठी आपण मीठ थोडं आधीच ॲड करत असतो। थोडीशी मिरची पावडर ॲड करा, त्यानंतर थोडीशी हळदी पावडर आणि थोडासा घरगुती मसाला, बस हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण दोडके सोडायचे। असं व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपले दोडके हे पूर्णपणे मिक्स झालेले आहेत। आता याच्यावरती आपण झाकून घ्यायचे आहे आणि 5 ते 6 मिनिटांनंतर काढून पाहायचे। मधामधात चेक करायचे, नाहीतर दोडक्याची भाजी ही खाली चिटकून जाईल, करपून जाईल। मधात चेक करायचे, मात्र 5 ते 6 मिनिट त्याला झाकून शिजू द्यायचे। शिजली नसेल तर परत झाकायचे आणि परत शिजू द्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण कराळू कूट ॲड करायचे। कराळू कूट नंतर याच्यामध्ये धनिया पावडर सुद्धा ॲड करायचे। त्यानंतर शेंगदाणे कूट, नंतर खोबरा कूट। आता हे खोबरा मी भाजून मिक्सचरमधून काढून असं कूट तयार केलेलं आहे। हे भाजीमध्ये टाकलं तर भाजी खूपच टेस्टी लागत असते, त्यासाठी असं शेंगदाणे कूट, कराळू कूट हे सगळं तुम्ही सुद्धा तयार करून ठेवा आणि प्रत्येक भाजीमध्ये टाकायचं। याच्याने भाजी खूपच चविष्ट अशी तयार होत असते।
बस हे सगळं टाकल्यानंतर आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, 1 ते 2 कळची. आता थोड्या वेळाला शिजू द्यायचं आहे. बघू शकता आता आपलं हे दोडक्याची भाजी ही तयार झाली आहे. आता याला एका वाटीमध्ये काढून घेते. बघू शकता अशा प्रकारे ही दोडक्याची भाजी बनवण्याची सर्वात सिंपल रेसिपी आहे. एकदा नक्कीच तुम्ही अशी रेसिपी ट्राय करून पहा आणि असाच प्रकारे माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कशी वाटली तुम्हाला आजची दोडक्याची भाजी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.